ऐकावी हे पण ऐकलं पाहिजे। जो हरिहरावर श्रद्धा ठेवणार आहे, हरिहराचा भक्त आहे, जो भगवतीचा भक्त आहे त्यानं कथा श्रवण करावी, जो धर्मनिष्ठ आहे त्यानं कथा श्रवण करावी, ज्याच्या अंतकरणात श्रद्धा आणि विश्वास आहे त्यानं कथा श्रवण करावी, ज्याला भगवतीवर त्या ठिकाणी विश्वास आहे, भगवतीची कृपा प्राप्त करून घ्यायची त्यानं कथा श्रवण करावी, निर्मळ अंतकरणानं कथा श्रवण करावी, ज्याला त्या ठिकाणी पुत्र प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे त्यानं कथा ऐकावी, ज्याला रोग नष्ट व्हावा अशी इच्छा आहे त्यानं कथा ऐकावी, ज्याला धन हवंय त्यानं कथा ऐकावी, ज्याला मोक्ष हवा आहे त्यानं कथा ऐकावी, ज्याला भगवत दर्शन हवंय त्यानं कथा ऐकावी, ज्याला भगवतीचं दर्शन हवंय त्यानं कथा ऐकावी, ज्याला जीवन मंगलमय व्हावं त्यानं कथा ऐकावी। कथा ऐकण्या कुणी ऐकावी हे वर्णन करून सांगितलं। ही कथा 9 दिवसापर्यंत त्या ठिकाणी पूर्ण करावी। या कथेच्या काळामध्ये दान करावं, या कथेच्या काळामध्ये हवन करावं, या कथेच्या काळामध्ये जप करावा, या कथेच्या काळामध्ये सप्तशतीचं पारायण करावं, जे आपण करतो आहोत। तुम्ही मोठे भाग्यवान आहात। इथे त्या ठिकाणी बरेचसे भक्त मंडळ मिळून सप्तशती, दुर्गा सप्तशतीचं पारायण करतायत। हे पहा, दुर्गा सप्तशतीचे जर त्या ठिकाणी 14 पाठ एका वेळेला केले तर एक नवचंडी याग केल्याचं फल प्राप्त होतं, नवचंडी याग केल्याचं फल प्राप्त होतं। संस्कृत दुर्गा सप्तशती तर सर्वांना त्या ठिकाणी वाचता येत नाही। संस्कृतामध्ये त्या ठिकाणी महाराज एखादा शब्द जरी इकडे इकडे झाला, चुकीचा बोलण्यात गेला, अक्षर जरी ढळालं तरी त्याचा चुकीचा त्या ठिकाणी फल प्राप्त होत असतं। लक्षात ठेवण्यासारखं आहे। श्रीमद देवी भागवतामध्ये सुद्धा 18,000 श्लोक आहेत, पण मी कालपासून तुमच्या समोर एकही श्लोक म्हणत नाही, कारण त्या श्लोकांची घ्यावी लागते संहिता, त्याची संथा घ्यावी लागते आणि संथा घेऊन म्हणायला लागतं। देवी भागवताची संथा देणारा कोणी सापडलाच नाही। कथा सांगणं माझा अधिकार आहे, मी कथा सांगू शकतो, याच्यातला कोणी कथा सांगू शकतो। आपण जर ते श्लोक चुकीचे म्हटले तर त्या ठिकाणी त्याचा चुकीचा अर्थ होऊ शकतो, म्हणून ते चुकीचे म्हणण्यापेक्षा नाही म्हणलेले बरे, म्हणून त्याचा अर्थ मी तुमच्या समोर सांगतोय। असा एका त्या ठिकाणी ऋत्विजानं ब्राह्मणानं त्या ठिकाणी यज्ञ केला आणि त्यानं त्या ठिकाणी मंत्र, त्या सप्तशतीत आहे 700 मंत्र आहेत की नाही, सप्तशती म्हणजे 700 मंत्र आहेत, त्याच्यात एक मंत्र त्या ठिकाणी टाकला, भार्याम रक्षतु भैरवी, असं त्या ठिकाणी म्हणायचं होतं। ते चुकून म्हणलं आहो, ते टाकताना भार्याम भक्षतु भैरवी, ते रक्षतु भैरवी म्हणायचं, भक्षतु भैरवी म्हणून त्याची बायकोच मरून गेली महाराज। आता काय करावं? कशी काय बायको मिली म्हणे? तू म्हणला भार्याम भक्षतु भैरवी, हे भैरवी माझ्या भार्येचं भक्ष करून टाक, म्हणजे खाऊन टाक, बायकोच खाऊन टाकली तिनं, असं त्या ठिकाणी घडलं ना महाराज। भार्याम रक्षतु म्हणायचं तर भक्षतु म्हणलं, एक शब्द चुकला तरी त्या ठिकाणी घोटाळा होऊ शकतो। म्हणून त्या ठिकाणी महाराज संस्कृत कोणाला म्हणता येत नाही, वाचता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी मोठे उपकार आहे श्री स्वामी समर्थ केंद्रातल्या लोकांचे आपल्यावरती। म्हणून त्यांनी त्या ठिकाणी महाराज प्राकृत मध्ये दुर्गा सप्तशतीच्या श्लोकांच्या ओव्या तयार केल्या, 700 ओव्या आहेत। त्या जर तुम्ही त्या ठिकाणी वाचल्या आणि त्याचे 14 पाठ जर तुम्ही केले तर एक नवचंडी केल्याचं फल तुम्हाला प्राप्त होईल। म्हणून मायबाप 9 दिवसापर्यंत, आता 9 दिवस तर काय आपल्याकडे राहिलेच नाहीत, जेवढे दिवस आहेत, आता किती दिवस आहेत? मला वाटतं आता 7 दिवस शिल्लक असतील। मग राहिलेल्या 7 दिवसांमध्ये तुम्ही 7 दुने 14, एका दिवसात 2 पाठ करून 14 पाठ तुम्ही करू शकता आणि भगवतीची त्या ठिकाणी आराधना करून तिला प्रसन्न करून भगवंताच्या प्राप्तीकरिता, त्याच्या प्रेमाकरिता याचना तिच्याकडे करू शकता। हे सगळं तुम्हाला करता येईल। भगवतीचे पाठ करण्याचा सर्वांना अधिकार आहे। म्हणून या कालामध्ये दान धर्म करावा, हवन करावं, जप करावं नवार्णव मंत्राचा आणि सप्तशतीचे पाठ करावेत। आणि या कथेची सांगता करत असताना अतिशय धामधुमीमध्ये त्या ठिकाणी महाराज उत्सव करावा, अन्नदान करावं, भरपूर लोकांना त्या ठिकाणी अन्न द्यावं, प्रसाद प्राप्त करून द्यावा, अनेक वाद्य वाजावेत, मंगलमय गीत गावेत, भगवतीचं भजन म्हणावं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी याची सांगता करावी, असं सुंदर असणारं वर्णन त्या ठिकाणी करून सांगितलं महाराज। जर कोणी या श्रीमद देवी भागवताचे 9 पारायण करेल आणि ते पण मोठ्यानं वाचून करेल, दुर्गा सप्तशती ग्रंथ सुद्धा मोठ्यानं वाचायचा आहे, मनातल्या मनात वाचायचा नाही, तो देवीने ऐकावा अशा त्यातला भाव आहे। हे देवी भागवत सुद्धा जो कोणी मोठ्यानं वर्णन करून सांगेल, 9 वेळेला वाचील आणि लोकांना सांगेल, त्याला त्या ठिकाणी भगवती प्रसन्न होऊन जीवनमुक्त करून टाकते। ज्याला कोणाला जीवनमुक्त व्हावं असं वाटत असेल त्यानं त्या ठिकाणी श्रीमद देवी भागवत नावाचा ग्रंथ गोरखपूर प्रकाशनाचा उपलब्ध होतो, त्यानं हिंदी भाषेमध्ये भाषांतर केलेला ग्रंथ आणावा आणि आपल्या घरात त्या ठिकाणी आपल्या बायको पुढे वाचून दाखवावा। नाही लोक काय वाचायला ऐकायला आले, मग काय करावं? घरातली घरात वाचावा। दोघा पती पत्नीनं त्या ठिकाणी अनुष्ठान करावं, व्रतस्थ राहावं आणि 9 दिवसामध्ये त्या ठिकाणी महाराज देवी भागवत वाचावं, आपल्या घरात वाचावं। असं 9 वेळेला जर केलं तर भगवती त्याच्यावर प्रसन्न होईल आणि प्रसन्न होऊन त्याला इच्छित सगळे वरदान प्राप्त करून